यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने मला ऐकू येईल असे मोठ्याने म्हटले. नगर रक्षक हो, तुम्ही सगळी आपली विध्वंसक हत्यारे हाती घेऊन इकडे या. तेव्हा पहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने 6 पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले. त्यांच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता. त्याच्या कमरेनजीक कारकुनाची दौत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले. करूबारूढ असलेल्या इस्रायलाच्या देवाचे तेज तेथून निघून मंदिराच्या उंबरट्यावर आले आणि कमरेनजीक कारकुनाची दौत असलेल्या आणि शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास त्याने हाक मारली. परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेमामधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करत आहेत, त्यांच्या कपाळांवर चिन्ह कर. मला ऐकू येईल असे तो त्या बाकींच्यांस म्हणाला. त्याच्या मागून नगरात जा आणि संहार करा. कृपादृष्टी करू नका, गय करू नका. वृद्ध, तरुण आणि कुमारी, मुले आणि स्त्रिया यांचे निखालस कत्तल करा. पण ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका. माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा. तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला. त्याने त्यांस म्हटले, मंदिर भ्रष्ट करा, अंगणे बधिरलेल्यांनी भरून टाका. चला, निघा. तेव्हा त्यांनी जाऊन नगरात संहार चालवला. तेव्हा परमेश्वराचे तेज मंदिराच्या उंबरट्यावरून निघून करुबांवर जाऊन राहिले. निघते वेळी करुबांनी आपले पंख उचलले आणि ते माझ्या देखत भूमीवरून वर चढून गेले. त्याबरोबर चाकेही गेली. ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारे पुढे थांबले. त्यांच्यावर इस्रायलाच्या देवाचे तेज होते. खबार नदीच्या तीरी मी इस्रायलाच्या देवाच्या आसनाखाली पाहिला होता तो हा प्राणी होय. ते करूब आहेत हे मला कळले. त्या प्रत्येकास 4 मुखे होती आणि प्रत्येकास 4 पंख होते. त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातांसारखी आकृती होती. त्यांच्या चेहऱ्यांविषयी म्हणाल तर खबार नदीच्या तीरी मी पाहिलेल्या चेहऱ्यांसारखेच ते होते. त्यांची स्वरूपे आणि ते स्वतः तसेच होते. ते नीट आपल्या समोर चालत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाव मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका दोघांस आपणाबरोबर घे. अशासाठी की 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा. आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळव. आणि जर त्याने मंडळीचेही न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो. मी तुम्हास खचित सांगतो,
जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्रित होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्या मध्ये मी आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.